या सामना दोन जिजाऊंच्या लेकींच्या विरोधात त्यांच्या नावाच्या सन्मानासाठी खेळ करत असताना दोन्ही संघ पाहतील. कारण मुलींच्या नावाने संघ आणि मुलगी ही घरातली लक्ष्मी असे असतं असं म्हटलं जातं आणि त्याच तर आपल्याला त्याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच दोन्ही संघ मालकांनी आपल्या मुलीच्या नावाने या संघाची बांधणी केली आहे. जिजा टायगर संघ पहिल्या 3 पर्वात खेळला होता. पहिल्या पर्वात त्यांनी सलग 4 सामने जिंकले, सेमीला हरले. आर्या फायटर संघ देखील जर पाहिलं तर 4 वर्षामध्ये खेळलाय आणि या 4 वर्षामध्ये सर्व पर्वामध्ये हा संघ आर्या फायटर्स नावानेच खेळलाय. संदीप साळुंके आप्पा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना शहराध्यक्ष यांचा संघ. मॅचला होईल सुरुवात. दत्ता साळुंके लिजंड क्रिकेटर, वांग व्हॅली मैन, 22 वर्षाचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. आघाडीचे फलंदाज संतोष, त्यांच्या बरोबरीने ऋषिकेश पाटील. मॅच ऑन. पहिला चेंडू, पहिला चेंडू काय लेटकट केला, बॅकफुटला जाऊन अगदी चेंडूला योग्य दिशा दिली आहे. थर्डमॅनला कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. पहिल्याच चेंडूवर संतोषांच्या बॅट मधून पीटीपीएल चौकार. सामन्याची स्वप्नवत सुरुवात झाली आहे. दत्ता यांच्या चेंडूवर काय सुरेख फटका पाहायला मिळाला. फुटवर्क चांगलं, बॅकफुटला जाऊन लेटकट. धावांचा श्री गणेशा होतोय 4. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच कळवत आहेत की आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केलाय. अपील केली आहे परंतु पंचाने अपील फेटाळली आहे. चौकारानंतर मात्र दत्ता साळुंके यांनी योग्य प्रकारे चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर दत्ता आणि या समालोचनासाठी आमच्या सोबत जोडलेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व दत्ता म्हात्रे सर. वेलकम सर. पण दोन्ही खरं तर लेजंड मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एकीकडे आपण पाहतो संतोष, खरं तर अण्णा कंक. भरपूर काही मैदान या खेळाडूने गाजवलेले, भरपूर इतिहास मैदानावर याच खेळाडूने अगदी सुवर्ण अक्षराने लिहिलेलं आहे ते अण्णा कंक. परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दत्ता साळुंके आहेत गोलंदाजी मार्कवर. त्यांच्याकडे भरपूर चांगला अनुभव आहे. आज 2 लेजंड एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्यामधली लढत खरं तर जिजा टायगर आणि आर्या फायटर्स या संघामध्ये. परंतु पहा कुठेतरी त्यांचा अनुभव या ठिकाणी कामाला येतो. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून अगदी आपण पाहिला तर बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. हेच तर निशाणी आहे, हे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा आता वापर करत असताना अण्णा कंक यांनी पाहिलंय की समोर बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं मुश्किल, फक्त दिशा दिली आणि योग्य दिशा दिली. आणि कारण क्रिकेट असो या आयुष्य, तुम्हाला योग्य दिशेने मार्गक्रमण करणं फार गरजेचं असेल तर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकतात. आणखीन एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 4 धावा, माफ करा एकच चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा स्कोर कार्डवर, 8 धावा स्कोर कार्डवर लागल्यात, माफ करा. फुलर लेनचा बॉल अबाउट द वेस्ट, कमरेच्या वरती. पंचांचा इशारा, दोन्ही पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा पंचांनी दिलाय. आणि पहा 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या. तुम्हाला अशा पद्धतीची गोलंदाजी करणं कुठेतरी थांबावं लागेल. कारण मागची मॅच जर ही पाहिली तरी मॅच मध्ये 72 धावा याच टीमने काढल्या होत्या आणि त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर त्या धावा देखील चेस केल्या गेल्या होत्या. त्यामुळे आजच्या जर दिवसामध्ये पाहिलं तर भरपूर षटकारांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळतो. पंचांचा इशारा, फ्री हिटची संधी म्हणजे सोने पे सुहागा. फ्री हिटचा चेंडू डाऊन द लेग साइड. दबाव पाहायला मिळतोय अगदी स्पष्टपणे जाणवत असताना. फ्री हिट नक्कीच पंच कळवतात की फ्री हिटचा चेंडू लागू असेल, सुवर्ण संधी असेल. फलंदाज ऋषी पाटील, मॅन फ्रॉम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. फ्री हिटचा चेंडू. 2 बॉल मध्ये 2 चौकार आल्यानंतर थोडंसं दबाव तंत्र गोलंदाज दत्ता साळुंके यांच्यावर. त्यामुळेच की काय 2 बॅक टू बॅक वाईड बॉल टाकल्यानंतर एक नो बॉल आपण पाहिला आणि त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल फक्त प्राप्त होईल. या सिंगल नंतर स्कोर आता आपण पाहू शकताय. कमबॅक केले गोलंदाजाने. यस, पंचांचा इशारा आलाय, ही देखील दिशा चुकीची होती. पंचांनी ती इशारा दिला, इट्स अ वाईड बॉल.
या वाईट बॉल नंतर आपण पाहतोय आणखीन एक अतिरिक्त धाव. ह्या अतिरिक्त धावा थांबाव्या लागतील, कारण जेवढ्या धावा तुम्ही द्याल तेवढ्याच धावा तुम्हाला बॅटिंग करत असताना म्हणजे ते व्याजासहित तुम्हाला काढावे लागतील. त्यामुळे की काय इथे कुठेतरी गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर ऋषी आणि अण्णा कंग हे दोन्ही विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. दत्ता साळुंके गोलंदाजी मार्कवर. समोर सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड थोडीशी फिरली, त्यानंतर आपण पाहू शकतो त्या ठिकाणी झेल मात्र सोडला गेलाय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं लहू सर, कारण कॅच सोडल्यानंतर भरपूर खेळाडूंनी अनेक विक्रम केले, इंटरनॅशनल देखील विक्रम. टिसारा परेराने सोडला आणि 264 धावांचं जे मोठी टार्गेट सेट केलं होतं रोहित शर्मानं, अर्थात तो एक विक्रम केला होता. असे विक्रम होत राहतात, परंतु त्यासाठी कॅच पकडणं फार गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन अगदी अप्पर कट खेळलाय. ज्या पॉवर प्ले मध्ये कसा फटका खेळावा तर त्याचं प्रात्यक्षिक संतोष अण्णा कंक यांच्या माध्यमातून अगदी अप्पर कट, चेंडू जाईल सीमा पार, येतोय आस्वाद हॉटेल चौकार. अण्णा कंक यांचा जर विचार केला तर जे चौकार मारले गेले ते सगळे अशा ठिकाणी मारले जिथे नो मॅन्स लँड मध्ये त्यांनी सगळे फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि इथे 3 चौकार या पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता स्कोर कार्डवर लागल्यात 19 धावा. कोणत्याही प्रकारचं विकेट नाही, सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. महागडा षटक दत्ता साळुंके. आजचा दिवस मात्र पूर्णपणे आर्या फायटर संघासाठी खराब आठवणींचा दिवस राहिलाय, कारण ज्या प्रकारचा खेळ या संघाचा अपेक्षित कामगिरी करता आली नाहीये, परंतु झालेला खेळ विसरून आता मात्र तुम्हाला तुमच्या क्षमतांवर खेळ करावा लागेल. दत्ता साळुंके यांच्या पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आल्या. संतोष अण्णा कंक 6 चेंडू 15 धावा. आणि पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं तर अण्णा कंक यांनी आक्रमण केलंय. का मी पिंपरी चिंचवड पासून आज नवी मुंबई नगरीमध्ये आलोय हे मात्र त्यांनी पहिल्याच षटकात दाखवत असताना. यस, विद्येचं माहेरघर पुणे याला म्हटलं जातं, परंतु आज तिथे देखील आपण पाहिलं तर भरपूर प्रॅक्टिसांची तिकडे देखील होत असते, परंतु सातत्यानं आपल्या गावासाठी ते सातत्यानं मुंबईमध्ये सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. आणि भरपूर काही इतिहास त्यांचा या बऱ्याचशा मैदानावर आपण या वर्षीच्या सत्रामध्ये, गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये फुल फॉर्म मध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे या मॅच मध्ये देखील त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि अपेक्षांना परिपूर्ती आज या 7 बॉल मध्ये 15 धावा करून त्यांनी नक्कीच आपल्या प्रेक्षकांचा, आपल्या संघ मालकाचा विश्वास मात्र द्विगुणित केलाय. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपण पाहतोय गोलंदाज अशोक यांच्यावर कर्णधाराने विश्वास दाखवलाय. जिजा टायगर. आणि कशा प्रकारे दुसरं षटक हाताळतील, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 30 वर्तुळाच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. पहिला चेंडू, पहिलाच बॉल आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी यशस्वी राहिलाय. पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल. सुरुवात वाईडने झाली. आतापर्यंत आपण पाहिलं मागच्या ओव्हरमध्ये देखील 3 बॉल आपण पाहिलं, 3 अतिरिक्त धावा. त्यानंतर आता ही देखील 4थी अतिरिक्त धाव. दुसरं ओव्हर षटक या ठिकाणी मार्गदर्शन अशोक यांच्या माध्यमातून. ऋषीसाठी हा बॉल हेलिकॉप्टर बिनी उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट केलंय. अप्रतिम झेल आणि ऋषी बॅक टू डगआउट. पहिला धक्का लागला जातोय. जिजा टायगर संघ एका बाजूला आयकॉन, एका बाजूला चॉईस, 2 आघाडीवीर. परंतु चॉईस खेळाडू ऋषी पाटील यांना मात्र बाद होऊन परतावं लागेल. कौतुक करेन अशोक या गोलंदाजाचं, कारण अशोक यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि कर्णधाराचा विश्वास मात्र अगदी सार्थ ठरवलाय या खेळाडूने. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3. संघाची धावसंख्या 20-1. सुरुवात चांगली झाली टीम जिजा टायगर. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना चल नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय, परंतु लवसर जिजा टायगर, अक्षय शिंदे, DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचे खरं तर खेळाडू आहेत. त्यांनी अण्णा कंक यांना आयकॉन प्लेअर आणि आयकॉनिक खेळी मैदानाच्या आतमध्ये अण्णा कंक करतात. तर संदीपजी साळुंके जे वांग व्हॅली महिन संघाचे आहेत त्यांनी आर्या फायटर्स. परंतु दोन्ही मुलीचं नाव आहे. मुलगी ही घरची लक्ष्मी आहे, मुलगी ही घरची संपत्ती आहे, मुलगी ही घरची खरं तर काय म्हणतो आशा अपेक्षा आहेत, सगळं काय आहे. आणि त्याच मुलींचं म्हणजे लक्ष्मीच्याच नावानं खरं तर हे दोन्ही टीम्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु खूप चांगली इनिंग आता अण्णा कंक साकारत असताना त्यांना साथ द्यावी लागेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. त्यांचं नाव आहे सुमित.
पहिलाच बॉल, या वेळेला पहिल्या बॉलवर आक्रमण करायचा इरादा असफल राहिला, परंतु बाईच्या स्वरूपात एक सिंगल मात्र प्राप्त झाली. या सिंगल नंतर आता अण्णा कंक स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळते. पंचांचा इशारा या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी प्राप्त होत असताना स्कोर कार्डवर लागल्यात 20-1. एखादी या छोटी धाव देखील किती सहजरित्या घेतली जाऊ शकते याचा प्रात्यक्षिक आपण पाहिलं. अण्णा कंक नॉन स्ट्राईकला होते, हेरलं की यष्टीरक्षकाच्या हाताला लागून चेंडू थोडासा बाजूला गेलाय. त्या दरम्यान अगदी सहजरित्या एक धाव प्राप्त केली. अशोक इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स, व्हॉट अ शॉट, दिस इज अ शॉट ऑफ द मॅच. चेंडू जाईल ओव्हर कव्हरच्या दिशेने. 6 धावांसाठी आरबी डेव्हलपर पीटीपीएल. षटकार, अप्रतिम षटकार, अप्रतिम षटकार. पहा डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावले आणि त्यानंतर बॉलला अगदी फ्लॅट. तिकडे आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफ ते फक्त बघतच राहिले. व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट, एवढंच त्यांच्या मुखातून आला असेल. काय अप्रतिम, अगदी फ्लॅट, जेमतेम मी म्हणेन अगदी इंचच काही इंच सीमारेषेच्या बाहेर हा बॉल पडला असेल. आणि हीच तर खासियत आहे, एज डझंट मॅटर, एज इज जस्ट ओनली नंबर. हेच सांगण्याचा प्रयत्न अण्णा कंक या ठिकाणी करत असताना भरपूर काही सराव, भरपूर काही मेहनत या अण्णा कंक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र तेच सराव गोलंदाजी पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर इथे कमबॅक कमालीचा करत असताना गोलंदाज अशोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. योग्य प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाला खेळवून ठेवलं या चेंडूवर. म्हणजेच काय तर षटकाराचं प्रत्युत्तर अगदी योग्य प्रकारे, अचूक टप्पा, योग्य दिशा. निर्धाव चेंडूची सांगता होते. 27-1. संतोष अण्णा कंक जाऊन पोहोचलेत. 9 चेंडू 21 धावा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, यावेळी देखील निशाणा चुकला अण्णा कंक यांचा. बॅटचा फ्लो मात्र अगदी जोरात पाहायला मिळाला, परंतु टायमिंग कुठेतरी चुकलंय आणि यावेळेला बॅट अँड पॅडच्या मधीतून जाऊन बॉल मात्र यष्टीरक्षकाकडे जात असताना आपण पाहतोय आणि आला हा डॉट बॉल. आता इथून पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल. अण्णा कंक यांच्याकडे क्षमता आहे, परंतु ती आता या वेळेवर दाखवावी लागेल. इथे मात्र पहा फटका लाजवाब आहे. हवाई फायर, हवेवर सॉर, बॉल डीप सीमारेषेच्या बाहेर, डीप लॉंग ऑफला क्लिअर करणारा बॉल. ह्यूज षटकार. अण्णा कंक का मी पिंपरी चिंचवड पासून आज नवी मुंबई नगरीमध्ये आलो हे मात्र या उत्तुंग षटकाराने दाखवत असताना, आणि चेंडू जर पाहिलं ज्या दिशेला गेला त्या दिशेला पाहिलं तर पैलवान समीर दिघे साहेबांचा बॅनर आणि दत्ता सर संपूर्ण 12 संघ 156 खेळाडूंना ही जी गणवेश दिलाय, ही जी रंगीबेरंगी किट आपण पाहतोय त्याचे मात्र पुरस्कर्ते आहेत पैलवान समीर दिघे साहेब, आरबी डेव्हलपरचे सर्वा. संघाची धावसंख्या 2 षटकाखेर 33-1 जिजा टायगर. आरबी डेव्हलपर्सचं नाव नुसतं उच्चारलं तरी मनामध्ये एक वेगळं आमच्या त्यांच्याविषयी आदर आहे. खरं तर या आरबी डेव्हलपर्स नाव जेव्हा या पाटण तालुक्यामध्ये शिरलं, पाटण तालुक्यामध्ये आगमन झालं, त्यानंतर जर पाहिलं तर भरपूर काही पाटण तालुक्याच्या या क्रिकेटसाठी त्यांनी भरपूर सेवा केलेली आहे. अनेक खेळाडूंना बक्षिसं असतील, अनेक खेळाडूंना संघाला पुरस्कर्ते असतील या आरबी डेव्हलपर्सच्या माध्यमातून, आणि त्याचे सर्व पैलवान समीरजी डेगे साहेब हे अप्रतिम व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय, कारण हे लाजवाब व्यक्तिमत्व आहे. या नवी मुंबईतील अनेकांची घरांचं स्वप्न पूर्ण करणारा आरबी डेव्हलपर्स आज क्रिकेटवीरांचं स्वप्न देखील पूर्ण करतात, या पाटण तालुक्याचं स्वप्न देखील पूर्ण करतात, आणि म्हणूनच त्यांनी या आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आभार. स्कोर कार्डवर आता आपण जाऊया. मॅच मैदानामध्ये रंगतदार अवस्थेमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतंय पहिली इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना अण्णा कंक यांच्या बॅटमधून आलेले षटकार, पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकलेले 3 चौकार या मॅचला पूर्णपणे वळण प्राप्त झाले. 33 वर आतापर्यंत लागलेत 1 धाव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिले शॉट पॉइंटला तैनात केला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल परिवर्तन संसार का नियम आहे. आता 3रा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय, आणि आपण पाहिलं तर 16.50च्या सरासरी आता 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. त्यामुळे आजचा दिवस जर पाहिला तर अगदी ही खेळपट्टी खेळाडूंसाठी, बॅट्समनसाठी खूप अनुकूल आपल्याला पाहायला मिळते. चला लवकर करा, विनंती करेन, पंचांचा इशारा आलाय. संदीप अप्पा साळुंके स्वतः संघ मालक आता हातामध्ये चेंडू घेतलाय आणि स्वतः जबाबदारी घेतली की मी आता गोलंदाजी करेन. जो संघ मात्र अडचणीत पाहायला मिळतोय
आणि या पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-2024 ला या चौथ्या पर्वात ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य लाभलाय त्यांनी मात्र आता चेंडू हातात घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. आदरणीय संदीप साळुंके साहेब आप्पा. भरपूर काही अनुभव यांचा देखील राहिलाय. भरपूर क्रिकेट त्यांनी देखील खेळले. अनेक मैदानात त्यांनी देखील गाजवली. वांगवेली महिन संघाच्या माध्यमातून आज मात्र PTPL मध्ये आपल्या संघासाठी खेळत असताना इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समनचं बॅटची कडा घेतली आणि फक्त एक सिंगल मात्र प्राप्त झाली या बॉलवर. या सिंगल नंतर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वर लागल्यात 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर प्रोग्रेसिव्ह 1 विकेट बॅक टू डगआउट. 34 एक गडी बाद 34. संतोष 11 चेंडू 27 धावा. अण्णा कंक आणि जमेची बाब जिजा टायगर संघाची की हा फलंदाज मात्र खेळपट्टीवर कितपत तग धरून उभा राहील, कारण 27 धावा त्याच्या बॅट मधून आल्या त्यांच्या. आणि ज्या प्रकारे आप्पा यांनी स्वतः मात्र जबाबदारी घेतली आहे. षटक क्रमांक 3 साठी 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा बॉल अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. ऑन साईडला दिशा देत असताना लॉंग ऑफ आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉलिंग इथे मात्र चुकली होती, परंतु फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली. अगदी 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात फलंदाज संतोष आणि सुमित यांनी संघाची धावसंख्या 36 ला 1. यस, दैव बलवत्तर होतं, नाहीतर स्मिथची विकेट देखील जाऊ शकली असती. परंतु इथे अण्णा कंक यांना स्ट्राईक घ्यायचे आणि स्ट्राईक त्यांची असणं इथे फार गरजेचे. अण्णा कंक यांचं पुन्हा एकदा गोलंदाज संदीप साळुंके. फुलल्लेचा बॉल, बैठा फटका, गुडघे वाकवलेत, बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. विजलो जरी आज या माझा अंत नाही, पेटेन नव्याने उद्या हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले कित्येक कावे, पावलानं माझ्या थांबणं आता उसंत नाही, पेटे नव्याने उद्या हे सामर्थ्य नाशवंत नाही. हेच दाखवण्याचा प्रयत्न अण्णा कंक यांच्या बॅट मधून आता आला हा षटकार. एक जर पाहिलं तर ज्या ठिकाणी त्यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आणि जर स्वतः स्ट्राईक ठेवत असताना आलाय उत्तुंग षटकार. बॅकफुटला जाऊन शॉर्टम पूल केलाय. इट्स अ फॅन्टॅस्टिक फॅब्युलस. चेंडूला फेकून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आरबी डेव्हलपर PTPL षटकार. यस, MTC लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अन्ना कंक इज ऑन फायर, इनको रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, नाम तो सुना ही होगा अन्ना कंक. हा बहा बॉल सीमारेषेच्या बाहेर अगदी मिडल स्टंपवर होता. भौऱ्यासारखे फिरले, बॉलला देखील गरकन फिरवून टाकलं. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अण्णा कंक इज ऑन फायर. अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊन आता मात्र मार्गक्रमण करत असताना आपली टीम जिजा टायगर संघासाठी. संदीप यांचा हा चेंडू इथे मात्र ऑन साइडला दिशा दिलाय. चेंडू जाईल गॅप मध्ये सीमा पार. अण्णा कंक यांच्या बॅट मधून आता मात्र चौकार षटकारांची भाषा बोलायला बॅट चालू केली आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या सांघिक अर्धशतक जिजा टायगर 52 आणि हे संतोष अण्णा कंक नाबाद 15 चेंडू 45. या PTPL चौथ्या पर्वामधील पहिलं वैयक्तिक अर्धशतक येईल का? अण्णा कंक यांच्या बॅट मधून 3 षटकांची सांगता. 3 षटकाखेर 52 ला 1. चला लक्ष द्या. नेक्स्ट मॅच रॉयल किंग विपक्ष कोयना सुपुत्र. एका बाजूला सुनील देसाई साहेबांचा संघ रॉयल किंग, दुसऱ्या बाजूला राहुल दादा पेंढारकर साहेबांचा संघ कोयना सुपुत्र. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. दोन्ही संघाचे कर्णधार लक्ष द्या. जसा या सामन्याचा पहिला डाव समाप्त होईल आपली नाणेफेक केली जाईल. सर, मॅचच्या आतमध्ये जर मैदानामध्ये पाहिलं ड्रिंक ब्रेक, भरपूर काही घडामोडी या ड्रिंक ब्रेकच्या माध्यमातून होतील. गोलंदाजांना कानमंत्र दिला जाईल, फलंदाजांना कानमंत्र दिला जाईल, परंतु कानमंत्र द्यायची गरज नाही, कारण अण्णा कंक सध्या वेगळ्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. आणि निश्चय केला अण्णा कंक यांनी की हा मैदान आज मला गाजवायचं आहे. या मैदानावर आज माझी एक वेगळी छाप सोडायची आहे. मला IPS विश्वास नांगरे यांचा शब्द आठवतात की माझी या नरकात जायची सुद्धा तयारी आहे, परंतु त्याला कारण देखील स्वर्गच असलं पाहिजे. वाटा ह्या मिळत नसतात, वाटा ह्या शोधायच्या असतात. आणि अण्णा कंक वाट शोधत नाही, तर आता गोलंदाजीची वाट लावण्यासाठी मैदानावर तयार आहेत. आता गोलंदाजी मार्कवर शेवट चौथं षटक घेऊन मार्गस्थ. आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात 52 धावा. अप्रतिम फटकेबाजी, ज्याच्यामध्ये 15 बॉल मध्ये 45, 50 धावांची खेळी 50 आजची पाहायला मिळेल का?
शिवा जाधव यांच्यासाठी सुवर्ण संधी सन्माननीय दादा डेबे यांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपये, हॅट्रिकसाठी 1000 रुपये. पहिलाच बॉल, यावेळेला मात्र जम्प मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे इंद्रजित पाटील, त्यांच्याकडे बॉल गेला, तोपर्यंत एक सिंगल फक्त प्राप्त झाली. अण्णा कंक आता स्ट्राईकला. पीटीपीएल चौथ्या पर्वातील पहिलं वैयक्तिक अर्धशतक येईल का? अण्णा कंक 45 धावा नाबाद. संघाची धावसंख्या 53ला 1. शिवा जाधव बॉस. ज्या व्यक्तिमत्वाने आज पाटण टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले, ज्या व्यक्तीने पाटण टेनिस क्रिकेटसाठी अहोरात्र मेहनत केली, ते मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पंचांच्या उजव्या बाजूने अण्णा कंक ऑन स्ट्राईक. बॉसांचा हा बॉल इथे मात्र लॅप शॉट केलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये क्षेत्ररक्षक इंद्रजित पाटील अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय आणि हा झेल सोडलाय की मॅच सोडले हे मात्र उर्वरित खेळामध्ये आपल्याला प्राप्त होईल. झेल सोडल्यानंतर मात्र बॉस यांच्या चेहऱ्यावर नाराजी अगदी स्पष्ट जाणवत असताना अण्णा कंक नाबाद. जर पाहिलं तर 46, संघ 54ला 1. 1 रन शॉट. पंचांचा इशारा पहा. आमचे पंच अगदी खरं तर कौतुकास्पद बाब आहे. अगदी डोळ्यामध्ये तेल घालून प्रत्येक गोष्ट पंचांच्या माध्यमातून शहानिशा केली जाते आणि त्यानंतर आपल्यापर्यंत आणि 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. पहा, खरं तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ अगदी महत्वाची असं मी अगोदरही उल्लेख केला होता. म्हणजे एखाद्याने पेटीचा सूर धरला आणि वादकाचे जर साथच चुकली तर तो काही करू शकत नाही. आता गोलंदाज चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा बॉल आणि डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय, परंतु ते फक्त बघतच राहिले. त्यांच्या मधीतून बॉल गेलाय, अक्षरशः या गवताला आग लावत बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. नक्कीच जर पाहिलं तर पीटीपीएल चौथ्या पर्वातील पहिलं वैयक्तिक अर्धशतक ज्या खेळाडूने झळकावलंय अर्थातच नाव आहे अण्णा कंक, आयकॉन खेळाडू जिजा टायगर. काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली, अगदी नेत्रदीपक फलंदाजी, डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी. अण्णा कंक पहिला अर्धशतकवीर चौथ्या पर्वातील. पुढील चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी या पंचांकडे अपील केले परंतु पंच गळवत आहेत. निर्धाव चेंडू असेल, अगदी चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं या डावामध्ये. अण्णा कंक यांचं एक झेल सोडला, एक जीवनदान मिळालं आणि त्या मिळालेल्या जीवनदानाचा अगदी योग्य वापर करत असताना पाटण तालुका प्रीमियर लीग या चौथ्या पर्वातील पहिला अर्धशतकवीर ठरलाय. वेल प्लेड. संघाची धावसंख्या धावफलकावर जिजा टायगर. पहिला अर्धशतक अण्णा कंक यांच्या माध्यमातून या ठिकाणी ठोकलं गेलं आणि साधन त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलंय की मैं हूं सबसे बडा खिलाडी. इथे मात्र संधी आहे, संधी स्वीकारावी लागेल. क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक बॉलच्या मागे आणि वैयक्तिक 50 धावांची खेळ आपल्या टीम साठी दिल्यानंतर अण्णा कंक माघारी परत आहेत, परंतु टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत व्हायला हवं. पीटीपीएल चौथ्या पर्वामधला पहिला अर्धशतकवीर 50 धावांची विस्फोटक खेळी अण्णा कंक यांच्या नावावर राहिली. अर्धशतकवीर अण्णा कंक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत टाळ्या वाजतात आणि का वाजणार नाहीत, कारण आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 50 धावांची विस्फोटक खेळी. दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. एक विस्फोटक फलंदाज कसा असावा, आयकॉन खेळाडूचा खेळ कसा असावा हे मात्र पाहायला मिळालं. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी जर पाहिलं तर रोख रक्कम 5555 संजय दादा आंबुळकर साहेब, उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी युवराज बरुडे साहेब आणि उत्कृष्ट फलंदाज बॅट सौजन्य श्रीकांत सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 58ला 2. बॉस आणि पहिला विकेट प्राप्त केलाय. इथे मात्र आखूट टप्पाचा चेंडू शॉट पूल केलाय, चेंडूला फेकून दिला, सरळ कॅमेरामॅनला दिली जाते मानवंदना. फलंदाज अमित यांच्या बॅट मधून पीटीपीएल षटकार. अप्रतिम सुरुवात केली, अगदी पॅन्डल्स मधून सेट होऊन की आला की काय पहिलाच बॉल त्यांनी पहिला हाफ ट्रॅकर बॉल त्याला पूल केलाय. वंडरफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि बॉल द्यायचा. वंडरफुल षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो 64 वर धावसंख्या पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहू शकता शिवा जाधव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे हाफ बॉल टाकतील तर त्याचा पॉवरफुल उपयोग बॅट्समॅनच्या माध्यमातून केला जाईल. त्यामुळे गोलंदाजी करत असताना देखील विचार करावा लागेल शिवा जाधव यांना. संघाची धावसंख्या धावफलकावर
64. इथे मात्र षटक जी होते सांगता 4 षटका अखेर धाव फलकावर जोडल्यात. 64 ला 2 जिजा टायगर. विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 64 धावा स्कोर कार्ड वर लागल्या. 2 विकेटच्या पतनानंतर 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. जिजा टायगर खूप चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर अण्णा कंक यांची बहारदार खेळी आणि त्याच्या जोरावर आतापर्यंत 64वा 50वा एकट्या अण्णा कंक यांच्या नावावर आपल्याला राहिला. ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहू शकतात. एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम प्रक्षेपण तुमच्यापर्यंत अगदी इंटरनॅशनल लुक या मैदानाचा जणू काय आपल्याला आणि डोळ्यात भरेल नजरेत भरेल अशा प्रकारचं हे विहंगमय दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. बाजूला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बाजूला एक रोड तुम्हाला पाहायला मिळतो आणि एका बाजूला जर पाहिलं तर समुद्र पाहायला मिळेल. हे विहंगमय दृश्य एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे सध्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन डे टू डे अपडेट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा पहा खाडीचा व्ह्यू पण तुमच्यापर्यंत पोहोच केला जातोय, दाखवला जातोय आणि त्याचबरोबर आपण ब्रिज देखील पाहू शकताय. ऐरोली ते मुलुंड असं जोडणारा ब्रिज आणि उंचच्या उंच टॉवर तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर काही दृश्य ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. चला पुन्हा बॅक टू क्रिकेट मैदानावर येऊया. शेवटचं षटक संदीप साळुंके. पहिलाच बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट करेल का? केलंय आणि इथे मात्र विकेटचं पतन. अगदी फटका हवेत खेळला. उंच चेंडू गेला ज्या दिशेला जर पाहिलं तर कुणाल स्पोर्ट्सचा कटआउट आपण पाहतोय आणि अगदी सहजरित्या झेल पूर्ण केला. संदीप अप्पा साळुंके स्वतः संघाचे संघ मालक आहेत. एक अनुभवी खेळाडू ज्यांनी वांग व्हॅली महिन संघाकडून क्रिकेटचं प्रतिनिधित्व करत असताना एक काळ गाजवलाय. संघाची धावसंख्या 64 ला 3. आता मात्र पुनरागमन केलंय मी तर म्हणेन टीम आर्या फायटर्स. कारण 70 धावा या खेळपट्टीवर सहजरित्या पाठलाग केला जाऊ शकतो आणि आर्या फायटर संघाकडे फलंदाजी खोली पाहायला मिळते. प्रयत्न करावे लागतील. 64 ला 3. सचिन इज ऑन स्ट्राईक. आपण पाहिलं तर संदीप साळुंके गोलंदाजी मार्कवर. एव्हरग्रीन खेळाडू. त्यानंतर आपण पाहतोय स्क्वेअर लेगला बॉल गेला, तिथे थोडंसं पम्बलिंग झालं परंतु सिंगल. फक्त स्वतःवर विश्वास दाखवलाय बॅट्समन अमितने कारण त्याने ठोकलाय. एक बॉल मध्ये एक षटकार. त्यानंतर त्याला स्ट्राईक हवी आहे. गोलंदाजी करत असताना स्वतः संघाचं प्रतिनिधित्व करतात संदीपजी साळुंके यांची आर्या फायटर्स. एव्हरग्रीन खेळाडू. एक काळ गाजवलाय, गाजवतात आणि पुढे देखील गाजवत राहतील अशा प्रकारचं एव्हरग्रीन खेळाडू. इथे मात्र शरीराचा वेध घेतला. ऑन साइडला बॉलला पाठवायचं होतं मिड विकेटला आणि पंचांचा इशारा आलाय LBW लेग बिफोर द विकेट. एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु असतो आणि ते मात्र संदीप अप्पा साळुंके अगदी आपल्या गोलंदाजीच्या बळावर दाखवत असताना PTPL 4थ्या पर्वाला सर जर पाहिलं तर चेंडू सौजन्य लाभले संदीप अप्पा साळुंके आणि त्यांनी मात्र अत्यंत जबाबदारीने आपल्या हातात चेंडू घेतला आणि संघाला मात्र अगदी पुनरागमन करून दिलंय. 65 ला 4. टीम जिजा टायगर. नवीन फलंदाज संघ मालक अक्षय शिंदे. म्हणजेच काय तर ही लढाई असेल दोन संघ मालकांची. एका बाजूला संघ मालक अक्षय शिंदे जिजा टायगर तर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या बाजूला संघ मालक आर्या फायटर संदीप साळुंके आप्पा. या दोन्ही खरं तर संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्यामध्ये हा कॉन्टेस्ट तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. 500 रुपयाचं पारितोषिक जर षटकार मारला तर पप्पू पाटील यांच्याकडून अक्षय शिंदे यांच्यासाठी. पहिलाच बॉल 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचं मानकरी ठरतील. पहिला बॉल डीप लॉंग ऑनच्या डोक्यावर सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम. इट्स अ ह्यूज हिट. मॅक्सिमम षटकार. 500 रुपये द्या. 500 रुपयाचं पारितोषिक. अक्षय शिंदे झाल्यानंतर लगेच घेऊन जायचंय. पप्पू पाटील व्यासपीठावर आहेत. आज आमचे संजयजी देसाई साहेब अगदी हातामध्ये थंड्याची बॉटल घेऊन आलेत परंतु पहा इथे मात्र डीप लॉंग ऑफ वन बाउन्स बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार या ठिकाणी षटकार. चौकारांची आतषबाजी. स्वतः संघाचे मास्टर माइंड आणि संघ मालक या ठिकाणी वेगळ्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
निर्धार केलाय कारण ही मॅच आता एक चांगला सन्मानजनक स्कोर आपल्या टीमसाठी उभा करायचा आहे, कारण ही मॅच आपणच पुरस्कृत केलेली आहे. आपल्या नावाचा दबदबा डंका या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनवर आपल्याला देखील ठेवायचा आहे. PTPL मध्ये पुन्हा एकदा बॉल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, जंप मारून बॉलला पकडलं जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, या ठिकाणी खराब कलेक्शन आणि दुसरी देखील धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावांसाठी आज प्रत्येक जण धावाधाव करताना पाहायला मिळतोय, कारण PTPLचा महासंग्राम प्रत्येकाला आज हे मैदान गाजवायचं आहे. प्रत्येकाला आज या मैदानावर आपल्या स्वतःच्या नावाची छाप या ठिकाणी पाडायची आणि म्हणूनच की काय अप्रतिम खेळ प्रत्येकाच्या माध्यमातून. चला आपण टॉस साठी जाऊया. सगळ्यांसोबत बसले यार. चला या दोन्ही संघाचे कर्णधार रॉयल किंग विपक्ष कोयना सुपुत्र, एका बाजूला सुनील देसाई साहेब यांचा संघ, दुसऱ्या बाजूला राहुल दादा पेंढारकर साहेब यांचा संघ. लक्ष समोर सेट केले अर्थातच 78 धावांचं, 78 रन्स टू विन. टीम आर्या फायटर्स आणि 78 धावांचं लक्ष पार करण्याची संधी असेल, कारण जर पाहिलं तर खेळपट्टी अगदी दुपारच्या उन्हामध्ये फलंदाजीसाठी पोषक राहिले आहे आणि लक्ष पार करतील का टीम आर्या फायटर्स. चला या दोन्ही संघाचे कर्णधार रॉयल किंग विपक्ष कोयना सुपुत्र. चल तुम्ही पाहत आहात MTC लाईव्हच्या माध्यमातून PTPL चौथ्या पर्वाचा महासंग्राम. भरपूर काही समालोचक आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये अनेक समालोचकांचा आवाज तुमच्यापर्यंत घुमलाय, ज्याच्यामध्ये आमचे लव जाधव सर, गणेशजी बोरगे सर आणि पाटण तालुक्याचा मान अभिमान सन्मान किरण मस्कर यांनी आज या ठिकाणी संधी दिली. मी इथेच आपली रजा घेतो. धन्यवाद. पाटण तालुका प्रीमियर लीग उद्या भेटूया. कुणाल स्पोर्ट्स संघाचे संघमालक संजय देसाई साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. कोयना सुपुत्र संघाचे संघनायक कॉल करतील. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय, छापा आलाय. मान्यवरांचा मनपूर्वक आभार, अभिनंदन. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः परत क्षेत्ररक्षण करेन. नक्कीच 5 षटकांची लढत. सकाळचं सत्र जर पाहिलं तर पहिला सामना थोडासा विसरण्यासारखा राहिलाय, नंतर तुम्ही पुनरागमन केलं. संघाची तयारी आणि ह्या सामन्यामध्ये संघाची बांधणी कशी असेल? पहिले मॅच हारलो आम्ही, दुसऱ्या मॅचला पुनरागमन केलंय, कारण व्यवस्थित आम्ही ज्या चुका होत्या त्या सुधारलेत. नक्कीच 73 धावांचं लक्ष ज्या वेळेला समोर सेट केलं दुसऱ्या सामन्यामध्ये, ते अगदी आपण सहजरित्या पार केलं. त्याने आत्मविश्वास आपल्या संघाचा दुणावला असेल, परंतु जर पाहिलं तर या संघामध्ये काही बदल या सामन्यासाठी? बदल नाही, सेम टीम आमची खेळेल, कारण गेम खेळायचं आहे. कारण नक्कीच आपल्याला देखील खुल्या गटातील क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु ही स्पर्धा पाहिल्यानंतर कसं वाटलं आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? माझी ग्रामपंचायतमध्ये पहिलीच PTPL आहे. आयोजन शिवा जाधवचं 1 नंबर आहे आणि सर्व टीमचं आणि संघ मालकांचं, कारण ते उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सर्व नियोजन पार पडतात ते शिवा जाधवमुळेच. नक्कीच तुम्ही बोललात 1 नंबर, सामना 1 नंबर होईल. होईल नक्की नक्की. दॅट्स अ स्पिरिट. नाणेफेक विरोधात गेले, फलंदाजी करायची आहे, कितपत मजल माराल? 70+ ठेवण्याचा टार्गेट ठेवू आम्ही. जर पाहिलं तर सुरुवात आपली देखील खराब राहिली, विसरण्यासारखी असेल, कारण जय पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. यावेळेला संघामध्ये काही बदल आणि संघाची तयारीबद्दल काय सांगाल? नक्कीच ज्या 2 मॅचेस ज्या चुका झाल्या त्या भरण्याचा प्रयत्न करू आम्ही. PTPLचं 4थं पर्व, 4थ्या पर्वाचं आयोजन कसं वाटलं? जर पाहिलं तर 4 दिवसीय स्पर्धा, काय सांगाल? शिवा बॉसचं नेहमीच आयोजन स्ट्रॉंगच असतं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. कोयना सुपुत्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे आणि या फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अर्थातच रॉयल किंग संघाला कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. PTPL 4थं पर्व. स्टे ट्यून विथ अस. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच. आता जो आवाज ऐकला तो मुंबई महालक्ष्मीचा लहू जाधव सर, याच्या आधी सोबत त्याच्यासोबत जोडलेला आवाज आमचे हँडसम दत्तात्रयजी म्हात्रे सर. आज ड्रोन व्ह्यू दाखवला जातो संपूर्ण ऐरोली. तदनंतर हा ड्रोन व्ह्यू हळूहळू आपण पाहिलं तर ऐरोली ते भिवंडी जो सेतू तुम्ही पाहताय, तो सेतू जो पूल आहे तो ब्रिज कशा पद्धतीने जॉईंट झाला आणि जे अंतर होतं, जी
प्रवास होता तो कसा तासाचा प्रवास मिनिटांमध्ये करून दिला. याचं चांगलं उत्तम उदाहरण म्हणजे नवी मुंबईचं डेव्हलपमेंट किती वेगाने वाढत चाललंय त्याचं चांगलं उदाहरण, उत्तम उदाहरण सध्या स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय. का नवी मुंबईला आपण पाहिलं तर डेव्हलपमेंटचं शहर म्हटलं जातं. प्रत्येकाची स्वप्न या नवी मुंबई नगरीने पूर्ण केलेत आणि या उंच उंच इमारती त्याच्या म्हणजे मोठी मोठी स्वप्न सामावून घेणारी ताकद या नवी मुंबईमध्ये आहे. संपूर्ण नवी मुंबई ड्रोनच्या ऐरोली ड्रोनच्या माध्यमातून कॅप्चर केली जाते. पहा ॲडी मात्रे, देवीचा पाडा, डंबवलीकर त्याच्या माध्यमातून ही संपूर्ण ड्रोन व्ह्यू. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, खोडून काढला पहिला चेंडू. जिथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, वेल फिल्डिंग. शिवा द बॉस. तब्बल टार्गेट या मॅच मध्ये 78 धावेचं टार्गेट आहे. वेगवान चेंडू. पहिला अंपायर पाहत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा. या मात्र जरूर दिला एक्स्ट्रा धाव. तब्बल धाव संख्या अकाउंट ओपन होतं एकने. संतोष अर्थातच अण्णा कंक सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. रफ्तार कर राजा, एक वेगवान गोलंदाज ज्याच्या वेगामध्ये आतापर्यंत त्याची ताकद हा त्याचा वेग आहे आणि तोच वेगवान गोलंदाज सध्या पाहतोय. राईज झाला चेंडू. यावेळी मात्र व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. चेंडू पडल्यानंतर जास्तच बाउन्स होऊन अगदी योग्य डिसिजन मी म्हणेल अंपायरचा. एक चांगला डिसिजन. रिप्ले टेलिकास्ट पाहूयात. येस 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 ये ज्यादा सर के ऊपर से गया भाई. जास्तच डोक्यावरून हाईट घेऊन चेंडू जाताना आपण पाहिलं. वन बाउन्स म्हणून दंडित देखील केलंय. सो लेट सी जो आपल्या भात्यामध्ये चेंडू होता बाउन्सचा तो मात्र गमावलाय आणि इथून पुढे कशी गोलंदाजी राहील या गोलंदाजाची. 2 धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. सुरेख यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं. शिवाने त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना मान देण्याचा प्रयत्न केला आणि शिवाला देखील माहिती आहे चांगल्या चेंडूला कसा मान द्यावा, खराब चेंडूचा कसा खरपूस समाचार घ्यावा. रिप्ले टेलिकास्ट. व्हॉट अ यॉर्कर. या पहा चेंडू अक्षरशः बॅटीच्या टोला म्हणजे टो क्रशर ज्या चेंडूला म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये बुंदा चेंडू. काय लाईव्ह टेलिकास्ट आहे यार. ओमसा एमटीसी. आता अंगठ्या असत्या 2-4 हातात तर लगेच घालून ठेवल्या असत्या तुम्हाला. असं लाईव्ह टेलिकास्टिंग. वा. धावसंख्या अगदी 3 धावसंख्या. असुर एक फटका. जाग्या उभा राहिला. स्क्वेअर कट केला. चेंडू वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक सीमारेषे जवळ अडवण्याचा प्रयत्न. सुरेख. यावेळी पहा कशा पद्धतीने ब्रेक लावलाय. वा. उत्तम उदाहरण आहे. एका धावेसाठी का प्रयत्न करावा लागतो. आम्हाला बॅटिंग नाही भेटली तरी चालेल, आम्हाला गोलंदाजी नाही दिली तरी चालेल, आम्ही एक धाव अडवण्यासाठी जीवाचं रान करू. कारण की होय पाटण टेनिस क्रिकेट मधील एवढ्या खेळाडूंमध्ये आमचं सिलेक्शन झालंय म्हणजे आम्ही काहीतरी खास आहोत, आम्ही काहीतरी स्पेशल आहोत, म्हणून आज पीटीपीएल आम्ही खेळतोय. 5 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. चांगला फटका खेळला विशालला. स्क्वेअर कट खूबी आहे, चांगली आहे विशाल मध्ये. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राइव्ह निघून चालला वेगानं. विशालच्या बॅट मधून येतोय. 4 धावेसाठी हा चौकार. आत्मविश्वासाने भरेल हा विशालचा चौकार, जिथे मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9 धाव संख्या. तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू अजूनही बाकी. हा फटका पाहता रिप्ले टेलिकास्ट मध्ये साइड अँगल. काय फटका खेळला, मागच्या पायावरती संपूर्ण संतुलन, तदनंतर चेंडू वेगाने निघून गेला. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. आता नाही, पहली तेरी बारी थी अब मेरी बारी है, बारी बारी सबकी आएंगी बारी. आणि अशाच पद्धतीने चेंडू टाकला. काय चेंडू टाकला यावेळी मात्र. का टेनिस क्रिकेट असेल इंटरनॅशनल क्रिकेट असेल, एक सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर, या दोघांना का सन्मान दिला जातो, का सॅल्यूट केला जातो, याचं एक उत्तम चांगलं उदाहरण या यॉर्करने मात्र आपल्याला दाखवलं. तब्बल 1 चेंडू बाकी अजूनही. उचलला यावेळी स्वतः पडलाय, पाहतोय चेंडूकडे.
काय वेगवान गोलंदाज आहे, इतका वेग या गोलंदाजाने धारण करण्याचा प्रयत्न केला की स्वतःचं संतुलन सोडून मात्र जमिनीमध्ये पडला. मात्र इतिहास राहिलाय, जो पडतो तो उठून उभा राहतो. आणि या मॅच मध्ये मात्र आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 10च्या घरामध्ये. येणारे 24 चेंडू, अजूनही 68 धावेची गरज आहे. 24 चेंडू मध्ये 68 धावांची गरज असताना 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 68 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. हे संपूर्ण आमचे पाटण तालुका प्रीमियर लीगचे आमचे संपूर्ण संघ मालक सध्या दाखवले जातात. ड्रोनच्या माध्यमातून सर्व संघ मालक टिपले जातात. आपण पाहिलं तर जे आमचे संघ मालक आहेत, आमचे अमरजी पाटील साहेब, संजयजी देसाई साहेब, पैलवान समीरजी डिगे साहेब, अक्षयजी शिंदे साहेब असतील, आमचा PTPL चा लोबो ब्लॅक स्क्रीन वरचा सुनीलजी देसाई, अनिलजी बागल साहेब, सुरेशजी काळेकर, राहुल दादा पेंढारकर, सचिनजी आबा येळबे साहेब, संदीप अप्पा साळुंखे साहेब, सुनीलजी आरळेकर साहेब, सागर दादा सुपुगडे, आबाजी शेठ सुपुगडे, असे सर्व आमचे संघ मालक. आणि हा आमचं संपूर्ण खाडी 360 मैदान. एक काळ होता इथे संपूर्ण खाडी होती आणि त्यानंतर त्याचं रूपांतर झालं या मैदानामध्ये. सांभाळलं मैदान, जपून ठेवलं हे मैदान, कारण की या मातीच्या कणाला कणाला मात्र सोन्यासारखी किंमत आहे असे मैदान. आज तेजस कदम, आकाश कारंडे दोघेही आपल्या सोबत जोडलेत. आज पाटण तालुक्यातील हे दोन्ही समालोचक मात्र आज वाल्मिकी पठारमध्ये समालोचनाची संपूर्ण जबाबदारी या दोघांच्या खांद्यावरती असते. वेगवान चेंडू निघून चाललाय, चटका बसलाय विकेट किपरला. पहा अमित बोत्रेला, झिंझिने आलेत त्याच्या बोटाला. अंपायर कळवतात यावेळी मात्र व्हाईट बॉल प्लस GST 4. येस, थँक्यू सो मच. तब्बल 5 धावा आता. व्हाईट प्लस GST. वेगवान चेंडू, पहा किती वेग होता. तदनंतर अगदी अमित बोत्रे, जसा चेंडू बोटाला लागला तसा चटका बसलाना अक्षरशः झटकायला त्याने सुरुवात केली. 15 धावा स्कोर कार्ड वरती. वेगवान चेंडू चांगला टप्प्यावरती टाकला. ऋषी पाटील सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेला हा खेळाडू. हल्ली ऋषी पाटील आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने खेळ चाललाय ऋषी पाटीलचा, ज्या पद्धतीने ऋषी स्वतःला प्रूफ करत आलाय, म्हणजे हिरा म्हणून प्रत्येक जण जन्माला येतो, पण जो जास्त मेहनत करतो तोच चमकतो. ते ऋषीने दाखवलंय. त्याच्या विरोधामध्ये बॅकफुटला जातोय मिड विकेट रिजन मध्ये. खेळाडू येईल चेंडूच्या खाली, अप्रतिम पकडले ही झेल. विकेटचं होतं पतन. व्हॉट अ कॅच. सुमितने ही झेल पकडले, सुमितने पकडले ही कॅच. विशाल गोडांबे जो मात्र आपण पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहतोय. चेंडू कुठल्या स्पॉट वरून आला, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संपूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न राहिला. तदनंतर चेंडू शेवटपर्यंत आमचे कॅमेरामॅन ओमसा MTC चे टिपतायत आणि अप्रतिम झेल दुरी रही अधुरी. विकेटचं होतं पतन. 15 धावा स्कोर कार्ड वरती. एक विकेट गेले माघारी. इंद्रदादा सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. न्यू बॅटर रोशन. सध्या आपण पाहिलं तर अक्षरशः या मैदानाचे 2 राऊंड आतापर्यंत रोशनचे झाले असतील. काय शोधतोय त्यालाच माहिती. लीडिंग एज विकेटचा पातन. ऋषी आया, खुशियां लेके आया. वाह वाह वाह, काय गोलंदाजी राहिले ऋषीची. एकट गोलंदाज, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. इंद्रदादाला चालत केलंय. पहिला चेंडूवरती चेंडूच्या डोक्यावरून फिंगर रोल केल्या आणि यष्टांच्या मागे अण्णा कंक चेंडू पकडला. तदनंतर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, बॉडी लँग्वेज. काय गोलंदाजी आहे ऋषी. या मॅच मध्ये आतापर्यंत प्रभावशाली हा खेळ करणारा खेळाडू ठरला. इंद्रदादा राहिला शांत. न्यू बॅटर ऋषिकेश. धोनी ऋषिकेश पाटील. धोनी ऋषी पाटील नाव या जगात प्रत्येकाची सेम असली तरी प्रत्येकाचं कार्य वेगळं असतं.
पहा यावेळी चेंडू अक्षरशः खेळण्याचा प्रयत्न. आणि ओंकार हे खरं आहे, या जगात प्रत्येकाचं नाव सेम असतं पण त्या नावाच्या मागे इतिहास वेगळा असतो, प्रत्येकाचं कार्य वेगळं. म्हणून म्हटलं जातं या जगात प्रत्येकाला डोळे सारखेच आहे पण प्रत्येकाच्या चष्म्याचा नंबर वेगळा असतो. दृष्टी आणि दूरदृष्टी यामधला तो फरक आहे. हो यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय डाऊन द ग्राउंड चेंडू. आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन रिझन मध्ये, जिथे धावसंख्या स्टॉप केली जाईल थोडीशी थांबवली, रिलॅक्स केले धावसंख्येला. 16 धावसंख्या आहे, 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. हा शेवटचा चेंडू असेल या स्पेलचा, ऋषीचा. वंठगो उचलला, यावेळी मात्र फेवरेट झोन आहे शिवा जाधवचा. बॉसची आता दादागिरी झाली चालू या मैदानामध्ये. येतो त्याच्या बॅट मधून धमाका. काय लांब गेल्या, अंतर पूर्ण पार केल्या. रिप्ले टेलिकास्ट पाहतोय ऋषीच्या विरोधामध्ये हा फटका. आणि मला अजून आठवतोय जेव्हा बॉस व्यासपीठावरती बसला होता, ऋषी खालून जात होता, बॉसने सांगितलं बॉलिंग घेऊ नको, एक फटका येणार माझ्या बॅटिंगला, आणि त्याने ते पूर्ण केलं. पाच शेवटपर्यंत कॅमेरा बॅन चेंडू टिपतायत आमचे. काय कॅमेरा वर्क राहिलेला, जवाब क्लास, बढिया, अप्रतिम, अद्वितीय, अगणित, मस्त मस्त. बघावं की बघतच राहावं. ऑसम, एक नंबर. 22 धावा स्कोर कार्ड वरती 22. संपूर्ण आमचा व्यासपीठचा व्ह्यू, एक ग्रँड स्पर्धा, एक हाय व्होल्टेज स्पर्धा कशी असते पहा. ज्या पद्धतीने ही व्हिडिओ बनवले, क्रिएट केले, जणू पृथ्वीवरून कसा व्ह्यू या मैदानाचा दिसेल असा. वा या रोमसाई एमटीसी रोज अक्षय शेठ मात्रेने भिजवलेले 4 बदाम प्रत्येकाला चालू केलेत, म्हणून त्याचे परिणाम आहे. यावेळी 1 हँडेड स्ट्रोक, एका हाताने फर्स्ट सेकंड. चेंडू होतोय ड्रॉप, चेंडू ड्रॉप झाला. ही कॅच पकडणं गरजेचं होतं. कॅचेस बनवून मॅच घडवणं आणि मॅच बनवणं एक वेगळी गोष्ट आहे, ती बनवणं इम्पॉर्टंट होतं. 23 धावा स्कोर कार्ड वरती. आज ओमकार पाटीलचं कौतुक करेल, ॲज अ स्कोरर 2 दिवस तो ऑफिशियली आमच्या सोबत जोडला. एका हाताने स्कोरिंग, दुसऱ्या हाताने मोबाईल मध्ये तो टेक्निकल स्कोरिंग करतोय, अपडेट करतोय मी म्हणेल. कारण की बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच या सर्व गोष्टी ओमकारच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. मेहनत चालली ओमकार पाटीलची. यॉर्कर सुरेख. बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द मॅच, बॉल ऑफ द टुर्नामेंट ऑल्सो. रिप्ले टेलिकास्ट जाऊयात. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. त्याला माहिती आहे शिवाच्या विरोधामध्ये हेच अस्त्र बाहेर काढावं लागेल, कारण की शिवाच्या हातामध्ये असलेल्या बॅटच्या समोर आतापर्यंत यॉर्कर यशस्वी राहिला. व्हॉट अ डिलिव्हरी यार, व्हॉट अ टेलिकास्ट यार, व्हॉट अ टेलिकास्ट. ओम साई एमटीसी लाजवाब, क्लास. हो ओहो, परफ्यूम बॉल, परफ्यूम बॉल. अक्षरशः डोळ्यात समोरून हा चेंडू निघून गेलाय. आता अण्णा कंकला कशा पद्धतीने उत्तर देईल शिवा, कारण की मॅचच अशी आहे, ही स्पर्धाच अशी आहे. टिट फॉर टॅट. शाळा प्रत्येक जण शिकलाय, शाळेमध्ये सांगितलं ऍक्शनला रिॲक्शन असते आणि ऍक्शनला रिॲक्शन द्यावीच लागेल. उचललाय, निघून चाललाय. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, इट्स जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. व्हॉट अ शॉट. काय रिप्लाय दिला. मी आधीच सांगितलं ऍक्शनला रिॲक्शन भेटणार. टिट फॉर टॅट, जशाच तसे उत्तर. व्हॉट अ मॅच. काय फटका खेळला. शेवटपर्यंत चेंडू पहा, बेधडक सड़क पे, गेंद हस्ती हस्ती बस्ती में, शिवा अपने मस्ती में. वाह, काय फटका खेळला. सूत्र आहे क्रिकेटचं, मांग के नहीं देंगे तो भाई हम चिंग के लेंगे, लेंगे जरूर. घेतल्या, खेचून घेतल्या, ही सवय पाहिजे. क्रिकेट असो की आयुष्य, मागून नाही खेचून घेण्याची सवय तुम्हाला पाहिजे, आणि तेव्हाच तुम्ही यशस्वी या पटलावरती उभे राहू शकता.
सुरेख फटका, यावेळी मात्र अप्रतिम चेंडू बाउन्स होतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या वेळेसाठी पोहोचलाय. ओहो, यावेळी मात्र चेंडू हातामध्ये नाहीये, बॅकअप नाहीये, मागे दुसरी धाव लगेच प्रयत्न केली जाते. 1 कन्वर्ट इंटू 2 करण्याचा प्रयत्न, बॅकअप नव्हता, नकंग सांगतोय चेंडू डायरेक्ट हातामध्ये येणं इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. वा, या भर उन्हामध्ये मात्र पाच स्क्रीनवरती स्ट्रॉबेरीज चा आनंद घेतला जातोय. जो पण आनंद घेतोय, जो पण स्ट्रॉबेरी दाखवतोय, तो बऱ्याच लोकांची मन, कोण आहे तो? येस, 31 धावा, 31 लॉस ऑफ दी 2 विकेट. रोशन फरार. रिक्वायर्ड रन रेट 21, 21, 13 चेंडू अजूनही 47 धावेची गरज आहे. 13-47. सुरेख पहिला बसला बैठा फटका. या फोटोग्राफर पटकन फोटो काढा, पटकन फोटो काढा. वा वा वा, अप्रतिम क्लास. काय फटका खेळला, बसून राहिला. आणि शिवा येतो मुमकिन आहे, शिवा येतो हे होता शिवा. काय फटका खेळलाय पहा. रिप्ले टेलिकास्ट, मागचा पाय वाकवला आणि तदनंतर मात्र हा या चेंडूला फेकून दिला. सांगितलं इथे भूक माझी भागलेली नाहीये, कोटा मोठा आहे. 37 धाव संख्या, 12 चेंडू, 41 धावेची गरज. मागचा पाय पूर्ण वाकून हा फटका. व्हॉट अ स्ट्रोक. चला बॉटल्स तयार ठेवायचं या ओव्हर नंतर. येस येस, चला पटकन पटकन मैदानामध्ये. येस, ड्रिंक ब्रेक. व्हॉट अ मॅच या. 12 चेंडू 41. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण आवाज येतोय, शिवा थांबला तर होऊ शकतात, होऊ शकतात. त्याच्यासोबत साथ द्यावी लागेल. ऋषिकेशला कमी ठरवून चालणार नाही. ऋषिकेशने पोलीस मैदान डेबेवाडी गाजवलंय, असा तो फलंदाज आहे ऋषिकेश आणि शिवा द बॉस. पहा, कालची व्हिडिओ तुम्हाला दाखवली जाते, ओपनिंगची व्हिडिओ आम्ही दाखवतोय तुम्हाला. कारण की जर तुम्ही काल कामानिमित्त घरीच थांबला असाल आणि आमच्या सोबत जर ओपनिंगला तुम्ही नसाल तर काय हरकत नाहीये. या ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार थोडा लेट पण थेट सरळ तुमच्या समोर ही संपूर्ण व्हिडिओ आहे. कालच्या दिवसामध्ये ओपनिंग कशी झाली आपली, संपूर्ण ड्रोन व्ह्यू तुम्हाला दाखवला जातो. हा सर्कल आहे आमचे मध्ये, संपूर्ण अंपायर, कॉमेंट्री, आमचे सर्व कॉमेंटेटर, तदनंतर आमचे सर्व मान्यवर, खेळपट्टीची पूजा झाली कालच्या दिवसामध्ये. संपूर्ण आपण पाहिलं तर आपण व्हिडिओ दाखवली जाते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील आणखीन एक सुमधुर आवाज आणि कराड टेनिस क्रिकेट मधील हक्काचा आवाज आहे. तर अर्थातच आशिषजी चोरगे सर देखील आपल्याला जोडले गेलेत. पहा, ही व्हिडिओ सध्या दाखवली जाते. कालच्या दिवसातील ओपनिंगची व्हिडिओ आहे, कशा पद्धतीने सुरुवात झाली. 10:53 पहिला चेंडू कालच्या दिवसामध्ये मैदानामध्ये टाकण्यात आला. वा, काय सुरुवात यार. कालची ओपनिंग क्लास झाली. वेल बिगिनिंग हाफ डन. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात अशी चांगली करा की अर्ध काम झालं, आणि तशी सुरुवात केली. पहा, अप्रतिम. काल ज्या पद्धतीने डेकोरेट केलं ऋषी सध्या मैदानामध्ये. ऋषीने आजच्या दिवसातील आणि त्याच्या पीटीपीएलच्या करिअर मधील पहिला चेंडू षटकार लगावला. अमित बोत्रे सध्या गोलंदाजीसाठी. ऋषी अमित कदा पीटीपीएल साजीशी राहिले, यशस्वी राहिले या अमित साठी. त्याच्या विरोधामध्ये बॉल बॅकड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू अक्षरशः हाताला लागून, पायाला लागून निघून जातोय. कॅरम फटका. एक धाव इथे कंप्लीट केले. ओमकार अमित बोत्रे खरं तर प्रत्येक मॅच खेळलाय. षटकारांच्या यादीमध्ये तो टॉपला असेल सध्या. त्याच्या मागून आता बरेच खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न. 9 चेंडू 21 वरती शिवा द बॉस खेळतोय. अजून 11 चेंडू 40 हवेत. तब्बल अजून 5 चेंडू बाकी आणि या 5 मध्ये 3 एक येणं इम्पॉर्टंट राहतील. 3 तरी येणं इम्पॉर्टंट राहतील शिवासाठी. कारण की 21 धावा रिक्वायर्ड रन रेट सांगतोय. करंट 12 मध्ये खेळतायत ते. ओ यॉर्कर क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढला. लॉंग टॉपला चेंडू वेगाने जातोय. पहा, यावेळी मात्र असं ना तसं. व्हॉट हॅपन. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. येस, यावेळी मात्र हा चौकार येतोय. लेग बाईज. काय फटका.
खेळण्याचा प्रयत्न पहा चेंडू येस यावेळी मात्र अक्षरशः यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न तो थोडासा बाहेर होता. येस अंपायर बॅटच्या साह्याने येस पहा येस येस इथं पण ते स्पष्ट दिसून येते कारण की ज्या पद्धतीने बॅटने पूर्णपणे खाली वेगाने आणली त्यानंतर हा चौकार प्राप्त झाला. उचलला यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का मागे जातोय पकडले झेल शिवा जाधव या मॅचला घेऊन जाऊ शकला नाहीये आणि घेऊन जाईपर्यंत अमित बोत्रे नावाचं वादळ आलं आणि तदनंतर या आगेला पूर्णपणे मात्र त्याने विझवलं. शिवा जाधव 21 धावा 11 चेंडू मध्ये तब्बल 3 षटकार 190च्या स्ट्राईक रेटने खेळला हा बॅटर. आज शिवाला 7 हवी होती आणि आज थांबणं जास्त वेळ जर थांबला असता तरी मॅच कदाचित जवळपास आणली असती. मात्र एक चांगला परफॉर्मन्स आणि एक चांगली फटकेबाजी शॉट सिलेक्शन आणि टेम्परामेंट टीम साठी दिलेली कमेंटमेंट आज त्याची आपण पाहिली. रोहन कॅप्टन कूल म्हणून महिंचा ओळखला जाणारा खेळाडू लेफ्ट हँडेड एक खतरनाक बॅट्समन एक घातक फलंदाज आणि लहू सर लेफ्ट हँडेड बॅटर नेहमी घातकच ठरले जातात. नॅचरली एनर्जी नॅचरली बॅट स्विंग त्यांना ऑलरेडी असतो. अमित बोत्रे ओमकार बरोबर बोललास अमित बोत्रेचा दिवस आज आहे आणि तो दिवस त्याने बनवला. दिवस आणि वेळ ही आपल्या हातात असते कशी बनवायची कशी घडवायची. पहिला चेंडू वेगवान टाकला बॅकफुटला जाऊन शॉट फुल करण्याचा प्रयत्न धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे. अजूनही 8 चेंडू 36 धाब्याची गरज आहे म्हणजे तब्बल येणारे 2 चेंडू इम्पॉर्टंट असतील. अजूनही या 2 मध्ये कमीत कमी 10-1 येणं इम्पॉर्टंट राहतील म्हणजे शेवटच्या ओव्हर मध्ये चांगले राहतील धावा. ओ फटका चांगला खेळला यावेळी मात्र कावगोना रिजनला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देती हुई ये भी गेंद चली गई 4 धावेसाठी चौकार. फटका चांगला रिप्ले टेलिकास्ट आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा चेंडू सोडला तदनंतर कट करण्याचा प्रयत्न खोदून काढला अक्षरशः ड्राइव्ह केलं चेंडूला लॉफ्ट केलं चेंडूला आणि तदनंतर हा चौकार प्राप्त केला. सुमित होता तिथे. आता शेवटचा चेंडू तब्बल 1 चेंडू बाकी अजून उचलला अंतर आहे क्षेत्ररक्षक पकडले त्याने अप्रतिम झेल सुमित होता. यावेळी सुमितने आज तब्बल 2 झेल पकडलेत या इनिंग मध्ये. नकंग खुश आहे खेळाडूंचं कौतुक करतो. आता 6 चेंडू 32 धावेची गरज आहे. 6 चेंडू 32 रिप्ले टेलिकास्ट पाहता चेंडू आकाशामध्ये शेवटपर्यंत टिपला जातोय. सुमिताला अप्रतिम कॅच त्याने पकडली. या टीमचे अमितजी सुर्वे आज आमच्या सोबत 12th मॅन म्हणून बसलेत. अमित दादा बसलेत आज 12th मॅन म्हणून. दुसऱ्या साईडला पण पहिलं तर नाव सांग की विशाल आज बसला बांबूचीवाडी या टीमचा. दोघे आज 12th मॅन म्हणून जॉईंट झालेत आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तब्बल 6 चेंडू 32 धावेची गरज. कोणता रंग जाईल फायनल मध्ये ते देखील इम्पॉर्टंट आहे. कोणती टीम जाईल कोणता संघ जाईल पण कोणता रंग जाईल फायनल मध्ये. आप्पा आले सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. न्यू बॅटर 46 ऋषिकेश आणि ऋषिकेश असा फलंदाज आहे की 6 चेंडू 32 याच्याबद्दल चर्चा थांबवले कारण की ऋषिकेश अजून मैदानामध्ये हा करू शकतो म्हणून चर्चा थांबवल्या. सोडून दिला चेंडू पहिला ओळखला व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धाव. संदीप गोलंदाजीसाठी आता 6 चेंडू 31 धावेची गरज. अजूनही मॅच ओपन करावी लागेल.
सुरेख फटका फसलाय, जागच्या जागी क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू अक्षरशः आदळलाय. वन बाउन्स गॅदर केलेला चेंडू फक्त एकच धावी ते प्राप्त केली आहे. येस आमचे अरुणजी कदम सर, वेलकम, आपलं स्वागत आहे. हो सुरेख फटका यावी डाऊन ग्राउंड खेळून काढला, जिथे आपण पाहिलं तर थोडस फंबल होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावी मात्र केला जात नाहीये. फक्त अगदी एकाच धावेवरती समाधान मानलं गेलं. ओ फटका सुरेख आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनच्या चालला बाहेर, जिथे मात्र आपण पाहिलं तर 6 धावांसाठी जातोय. आरबी डेव्हलपर्सचा हा दमदार षटकार, वॉड स्ट्रोक. व्यासपीठामध्ये आपण पाहिलं तर आमचे खांबिल चोरगे या गावचे सुपुत्र, आमचे सन्माननीय आदरणीय अरुणजी गोविंद कदम साहेब, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या स्पर्धा, KSK म्हटलं तर स्पर्धेचं माहेरघर, KSK म्हटलं तर मोठ्या स्पर्धेसाठी ओळखलं जाणार आणि त्याच KSK मधील खांबिल चोरगे या गावचे सुपुत्र, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग व्हावी हे त्यांचं प्रामाणिक स्वप्न, ते थोड्याच दिवसामध्ये ते आणि शिवा यांच्या मदतीने पूर्ण होईल हे तर खरं आहे. पण दुसऱ्या साईडला ऋषीने मात्र आपल्या पल्ल्यातील आणखी एक फटका काढला, सांगितलं मैं झुकेगा नाही, शेवटपर्यंत लढणार. आणि लढता लढता मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक तो करेल. 2 चेंडू अजूनही 17 धावेची गरज आहे. 2 चेंडू 17 धावा विजयासाठी. चेंडू आलेत मैदानामध्ये. ही मॅच किती जवळ आणली पहा. 6 चेंडू 16 वरती तो खेळतोय सध्या. दोन 17. उचलला चेंडू निघून चाललाय. यावेळी मात्र ऋषीच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. म्हणून लहू जाधव म्हटलं होतं की ऋषी आहे. 6 चेंडू 32 धावा, म्हणून चर्चा केली नव्हती की ऋषी आहे तो मुमकिन आहे भाई. याचा खेळ आम्ही जवळून पाहिलाय, कारण की आजही डायमंड टीमचा डायमंड खेळाडू तो ओळखला जातो ऋषी. पहा कुठे आणली त्याने मॅच. आणखीन 2-3 चेंडू असते ते मॅच पॅक करून तो घेऊन गेला असता. आता चर्चा चालली असेल शिवा थांबणं इम्पॉर्टंट होतं का. टर्निंग विकेट होती ती, आणि त्याच विकेटनं पूर्णपणे मॅच टर्न झाली, कारण की दोन्ही बिग हिटर आहेत. वेगवान चेंडू, गोलंदाज चांगला कमबॅक करून या मॅच मध्ये 67 म्हणजे तब्बल 11 धावाने पराभूत झाले टीम. रोशन, मी विनंती करेल आपण या. रोशन फराड, आपण या. एक चांगली मॅच